काहीच आहे बघा, भारत बेंचचा इंटिरियर बघा, खतरनाक आहे ना. क्लस्टर एकदम जबरदस्त आहे. गाईज अशा प्रकारे ग्रीड भरतो आपण अर्धी गाडी. चल गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. त्याचं नाव आहे राजेश कुकडे ब्लॉग्स. आपण चाललो होतो आज सकाळ सकाळच आंब्याच्या लोकलांना सोडायला. अशी काय आपली गाडी घेऊन चालू बी क्लास. आपल्याला इथं मुळगावात आणि मुळगावात जायचं पाहिजे. सो चला जाऊया. सकाळचे वाजलेत 8:30 आणि आता आपण चाललो आहे. असं काय समोरचा व्ह्यू बघू शकता. चला डायरेक्ट भेटू आपण. आता गाडी चालूया नंतर भेटू डायरेक्ट. तर निवडी चालू आपण गाईच बघा. चला गाईच आता आपण सोडलं त्यांना लोकलवरून आपण आणलं होतं. आमच्याकडे सोडलं आपण त्यांना. आता आपण निघालोय घरी जायला. तर जाताना आपल्याला भावनगरीवरून जायचं आहे. चला बघूया. तर गाईज आता आपण आलो क्रेशरमध्ये. सो आता क्रेशरला आपण ग्रीड पावडर भरायची आपल्याला. तसं काय आल्यानंतर आपल्या गाडी लावायची. इथे थांबा जरा पार्किंग करूया नंतर भेटूया. गाईज अशा प्रकारे ग्रीड भरतो आपण अर्धी गाडी. गाईज अप्परनी खाली भरतायत. आता आपली गाडी होईल लोड आणि आता आपण निघणार इथून 5 मिनिटात. असं काय इथलं व्ह्यू आहे. पावडर आणि सर्व ते मिक्स असतं ते. चला आता आपण निघालो इथं क्रेशरमधून. चला आता आपण गाडी चालूया नंतर भेटू गाईज. दुपारचे वाजलेत 12. आपण ती ग्रीड पावडर वगैरे खाली केली आणि आता आपण टाकी भरली पाण्याची. आणि आता आपल्याला ते पाणी घेऊन जायचं आहे वेचूशीमध्ये. ते वेचूशीमध्ये घेऊन झाल्यानंतर जायचं गॅरेजला. तर चला खाली करूया पाणी वेचूशीत आणि मग गॅरेजला येऊ. चला गाईज भेटू आपण डायरेक्ट वेचूशीत. आता आपण आता आलोय. पाणी वगैरे खाली करूया आणि चला आता पाणी खाली करूया. पहिल्यांदा टाकी भरा लागते कारण का वरती हाईट आहे ना. नंतर कमी हाईटवरती गाजर भरतात. कातळावर नाही बघा. नाही म्हटलं तरी 100 लिटर तर जातच वाया. चला गाईस टाकीतलं पाणी खाली होईपर्यंत तुम्ही चॅनलला आपला सबस्क्राईब करा. आपण मस्तपैकी निवांत बसूया. चला आज ऊन आहे पण गरमी कमी आहे. अशा प्रकारे आपण थांबणार इथे उन्हात नाही सावलीत. इथे आपण गाडी लावली आपली. चला आता खाली झाल्यानंतर भेटू. पाणी वगैरे खाली झालं इथलं. आपण इथं निघूया. पाईप वगैरे गुंडाळूया नंतर मग भेटू जायचं. काय आपण फाट्यावरती आलो आणि आता विक्रम भाईने इकडे भारत बेंच वॉश केलेला आहे. इंटिरियर बघा भारत बेंचचा. काहीच आहे बघा, भारत बेंचचा इंटिरियर बघा, खतरनाक आहे ना. क्लस्टर एकदम जबरदस्त आहे. आणि हिला 6 गिअर आहे बघा. असं काय लुक आहे. इकडे हँडब्रेक आहे, इकडे गिअर आहे. चला आता आपण असं काय बघितलं मस्त वाटायचं गाडीवर बसल्यावरती. आणि हिला मेन म्हणजे पहिल्यांदा AC आहे, पिशे क्लोज, सगळ्यात भारी भारत बेंचचा लोगो. चला म्हणजे इंटिरियर अजून क्लीन केला नाही. आयरन चकाचक करून झाले. चला काहीच दुपारचे वाजलेत 3 आणि आपण चाललो आता. ज्यांना आपण सकाळी पालीत सोडलं आहे आंबेगाडाला त्यांना आपण आणायला चाललो आहे आपली जुनी वाली बी क्लास घेऊन. चला जाऊया आता. गाईज जवळजवळ आपण पालीला पोहोचलो आहे. सकाळी जिथं आपण सोडलं त्यांना तिथं आपण घ्यायला जाऊया. चला चला गाईज आता आंब्याचे ट्रे वगैरे भरून झाले. आज आपण निघालो इथून. सो चला भेटून डायरेक्ट टरबूट आहेत आपल्या. चला आता आपण निघाले पालीतून. त्यांना आपण सोडलं आहे आणि आता आपण आलो घरी जायला. आता आपल्याला घरी जाऊन नरब्यात पाणी घेऊन जायचं आहे. सो चला असं काय आपण आलो आता म्हणजे गाडी घेऊन. आणि त्यांना आता आपण घरी सोडलं आहे ना. आता आलो आहे
सनसेट पण व्हायला आलाय. चला चला गाईज, पाणी वगैरे भरलं आपण आणि आता आपण निघालोय. मोटर पण घेतले आणि आता आपण निघालो. चला डायरेक्ट भेटू नरब्यात. गाईज सनसेट पण झाला आहे का बऱ्यापैकी आणि आता पाणी खाली होतंय. पंप लावला आणि अशा प्रकारे पाणी खाली होतंय. सो गाईज आता पाणी वगैरे खाली करून झाल्यानंतर आपण निघालो घरी जायला. सो अशा प्रकारे आजचा आपला ब्लॉग संपलेला आहे आणि दिवससुद्धा संपलेला आहे. बघू शकता सनसेट होते बाजूला आणि अशा प्रकारे आजचा आपला ब्लॉग संपलेला आहे. सो ब्लॉग आम्हाला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.